ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला आहे। रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅंथर आणि हजारो समर्थकांसह आज सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले आहे। नेत्यांना काही नको, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेना शिंदे गटाशी युती केली आहे। आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलंय। देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय। रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आहे। माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन झालेले आहेत। त्यांनी त्यांचा दलित पॅंथर विलीन केलेला आहे। त्याचबरोबर अनेक रिपब्लिकन सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी मग खास इथे मी आलेलो आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता, आज एवढे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले। त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या। पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे। आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। मी 2 दिवसापूर्वी नागपूरला होतो, तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धती पेश झाली, कार्यकर्ते जॉईन झाले। अमरावतीला गेलो, तिथेही मोठ्या पद्धतीचा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत। आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी 100-200 कार्यकर्ते सामील होत आहेत। एवढी मोठी लाट रिपब्लिकन सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे। आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की 50-60 वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता, तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल। आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या बरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे। आणि त्यांना हेच सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको, कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या। आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे। या इथे आताच आमचे रामभाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत। आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारिणी कारण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो। आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामभाऊ तायडे महाराष्ट्राचे नेते असतील रिपब्लिकन सेनेचे, अशी आपल्या सर्वांना मी इथे ग्वाही देतो। मी आमचा बाप एकच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे। आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात, परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय। म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापच आहे, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलोय आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये। साहेबांनी सांगितलं तुम्हाला, साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस। त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 10% आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण। आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीने, नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा। नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस बदल घडवून आणणार आहे? नाही, जनतेसाठी प्रश्न एकच आहे, त्यांच्या बेरोजगारी आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारी आहे। बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत। आणि जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत।